नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संकरा नेत्रालय उपक्रमाला देण्यात येणाऱ्या भूखंडाच्या मागे सत्ताधाऱ्यांना 25 कोटींचा हप्ता मिळाला असून नागरिकांच्या मालकीचा भूखंड हडपणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत गदारोळ निर्माण करून 100 कोटींचा भूखंड संकरा नेत्रालयाला देण्याचा ठराव नियमांना बगल देऊन जाणून बुजवून सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला. तर यामागे भ्रष्टाचार असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेअंतर्गत केलाय. संकरा हे जगप्रसिद्ध नेत्रालय रुग्णालय असून मॉरिशस सरकारसोबत त्याचा मेडिकल टुरिझम बाबतचा व्यवसाय झालाय. तर 100% आगाऊ रक्कम देऊन येथे शस्त्रक्रिया होते. तर अशा रुग्णालयाकरिता ठाणे महानगरपालिकेने 4 एकंड भूखंड हा ₹1 दराने देण्याचा निर्णय घेतलाय. तर या निर्णयाला राष्ट्रवादीने विरोध दर्शविला असून या विरोधात आता कोर्टात जाण्याचा निर्णय देखील घेतलाय. एवढेच नव्हे तर या भूखंडापोटी 25 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हा सत्ताधाऱ्यांना मिळाला असल्याचा आरोपही आव्हाडांनी पत्रकार परिषदेअंतर्गत केलाय. सत्ताधाऱ्यांना ठाणेकरांच्या आरोग्याची एवढीच काळजी आहे तर किडनी, हृदयविकार, कॅन्सरग्रस्त रुग्णांकरिता सुसज्ज रुग्णालय उभारावे. तसेच गरिबांना सेवा पुरवणारे ट्रस्टीचे रुग्णालय असताना या व्यावसायिक संकराला हा भूखंड का द्यायचा असा सवालही येथे उपस्थित करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेवक शानू पठाण, नगरसेवक अमित सरैया इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारे भूखंड दान करून न्यायालयाचा अपमान केला असून ठाणेकरांच्या मालकीचा भूखंड सत्ताधाऱ्यांच्या घशात जाऊ देणार नाही, याकरिता न्यायालयाचे दार ठोठवू असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणातील 100 कोटी रुपयाचा 4 एकरचा भूखंड शंकर नेत्रालय ₹1 देऊन ठाणे महानगरपालिकेत झालेल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचारासाठी आजची पत्रकार परिषद होती. शंकर नेत्रालयाला ₹1 भूखंड देण्याचा निर्णय हा चुकीचा, भ्रष्टाचाराने बरबरटलेला आहे. जगाच्या पाठीवरती अनेक हॉस्पिटल आहेत जे अनेक जण चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल काढू इच्छित आहेत. ठाणे महानगरपालिकेने टेंडर काढून त्यांना बोलवायला हवं होतं, त्यांना सांगायला हवं होतं की 40% रुग्ण सेवा तुम्ही आम्हाला देणार असाल फुकटात तर हा भूखंड आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो आहोत आणि जो चांगल्यापैकी किंमत देणारा मिळाला असता त्याला हे त्यांनी भूखंड द्यायला पाहिजे होता. पण ठाणे महानगरपालिकेत काही जणांना भ्रष्टाचाराच्या रूपाने शंकर आशीर्वाद मिळाला असल्या कारणाने हा भूखंड ₹1 देण्याचा घाई गडबडीने निर्णय झाला आणि मुद्दामून त्या दिवशी महासभेत गोंधळ घालण्यात आला आणि महासभेत हा 4 एकरचा भूखंड ₹1 देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय चुकीचा आहे, भ्रष्टाचाराने भरलेला आहे. ठाणे महानगरपालिकेतील काही अधिकारी आणि सत्ताधारी पक्ष यांच्या संगनमताने ही लूट ठाणेकरांची आहे. 4 एकरचा भूखंड ₹1 देणं म्हणजे ठाणेकरांना लुटणे आहे. आपल्या महानगरपालिकेला ह्याच्यातनं कमीत कमी 80 कोटी रुपये लगेच मिळाले. सर ह्याच्या पुढचं पाऊल काय असणार? ह्याच्यापुढे काय, ह्याच्यापुढे आज पत्रकार परिषद घेतली, उद्या ठाणेकरांपर्यंत पोहोचू, हायकोर्टात जाऊ, सर्वोच्च न्यायालयात जाऊ, शासनाचे दरवाजे ठोठवू. पण अशा जमिनी तुम्ही केवळ महानगरपालिकेचे पदाधिकारी आहात, तुम्ही प्रशासनात आहात, पण तुमच्या ठाण्याची जमीन म्हणजे तुमच्या बापजाद्यांची मालमत्ता नाही, हे लक्षात ठेवा. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरून राष्ट्रवादीच्या वतीने काल ठाण्यामध्ये त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. आरक्षणाचा पुनर्विचार करण्यासाठी नवीन समितीची स्थापना करावी अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली. ही मागणी म्हणजे शोषित आणि दलितांच्या आरक्षण संपवण्याचा प्रयत्न. अशा या संदिग्ध विधानाने समाजात तेढ निर्माण केली जात असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ठाणे शहर अध्यक्ष संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काल आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने येथे कार्यकर्ते जमले होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाबाबत मर्यादा घातल्या नसून संविधानाचा या ठिकाणी अपमान केला जातोय. त्यामुळे अशा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भागवतांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करीत त्यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी दहन केले. तर अशा या वक्तव्याचा निषेध मोहन भागवत यांच्या पुतळ्यांचे दहन करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलाय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून सत्यनारायण महापूजेचं आयोजनही करण्यात आलं होतं.
पाचपाकड येथील ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सिंहासनावर आरूढ असलेली इको फ्रेंडली गणेश मूर्ती येथे स्थापित करण्यात आली आहे, तर साध्या पद्धतीची सजावट करून पालिकेचे कर्मचारी आळीपाळीने गणरायाच्या सेवेकरिता येथे येत आहेत. गणेशोत्सवाचे औचित्य साधून येथे सत्यनारायण महापूजेचेही आयोजन करण्यात आले होते. तर उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी उपस्थित राहून गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. तर आरतीकरिता ठाणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी आवर्जून एकत्र येतात. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. संकल्प कला क्रीडा मंडळाने इजिप्त महालाची प्रतिकृती साकारून परदेशी वास्तूसह बाप्पांचे दर्शन भाविकांना घडवण्याचा प्रयत्न केला आहे. कोपरीतील संकल्प कला क्रीडा मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे हे 9वे वर्ष आहे. गतवर्षी जेजुरी गडाची प्रतिकृती साकारल्यानंतर यंदा परदेशी वास्तूचे दर्शन भाविकांना बाप्पांसह व्हावे याकरिता मंडळातील कार्यकर्त्यांनी इजिप्तच्या महलाची प्रतिकृती येथे साकारली आहे. 17 दिवसात ही महलाची प्रतिकृती साकारण्यात आली असून 8 फूट उंच अशी आकर्षक श्री गणेशाची मूर्ती यामध्ये विराजमान झाली आहे. मूर्तिकार किरण शिरवळकर यांनी ही मूर्ती साकारली असून उत्सवादरम्यान 10 दिवस धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांसह लहान मुलांकरिता विविध स्पर्धांचं आयोजन येथे केलं जातं. देखाव्याची संकल्पना उल्हास पांढरे यांची असून लहानांपासून मोठ्यांनी त्यामध्ये हातभार लावलाय. तर गोकुळधामचा राजा म्हणून याची ओळख असून या मंडळाच्या वतीने आधार कार्ड केंद्र देखील सुरू करण्यात आलंय. तसेच तेथे शासकीय सेवांबाबतही नागरिकांना माहिती पुरवली जाते. राज्यातील भीषण दुष्काळ लक्षात घेऊन सर्वत्र भरपूर पाऊस पडावा अशी बाप्पांच्या चरणी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली आहे. गणपतीचा हा उत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही हा फंक्शन म्हणजे हा प्रोग्राम साजरा केलेला आहे. संकल्प कला क्रीडा मंडळ यांच्यातर्फे हा जो प्रोग्राम आहे संकल्प कला क्रीडा म्हणजे यांच्याकडे साजरा केलेला आहे. हे जे मुख्य जे आहेत ते रोहित गायकवाड हे आमचे जे प्रमुख आहेत आणि हे सर्व आमचे संकल्प म्हणजे पूर्ण आमचा मंडळ जसे बालपासून मोठेपर्यंत सर्व एकत्र जमा होऊन हे प्रोग्राम आम्ही साजरा करतो. ही तयारी आम्ही 1 महिन्यापासून केलेली आहे. आणि असंच नाही, हा जो राजवाडा उभा झालेला आहे त्याच्या पाठी आमचं मंडळच नाही पूर्ण आमच्या सोसायटीचं पण सहकार्य आहे. वर्षभरात आमच्या इकडं म्हणजे आधार कार्डचा आणि जे सरकारचे जे दिलेले प्रत्येक असतात ते सर्व आणि दुसरा दहीहंडी उत्सव आणि जसे महिलाची प्रोग्राम महिलाचे लई सारे म्हणजे महिलांचे प्रोग्राम आणि दुसरा बालके मुलांचे उत्सव हे सर्व आम्ही साजरा करतो. 26 जानेवारी 15 ऑगस्ट आणि जसे हे सर्व प्रोग्राम आम्ही पूर्ण सोसायटी मिळून आम्ही साजरा करतो. आणि याच्यात आमचे साई सेवा मंडळ पण आमचे मंडळ पण आहे. मंडळ म्हणजे ते हे जे युवा लोकांची मंडळी भजनी मंडळी आहेत ते लोक साजरा करतात. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. कोकण मित्र मंडळाने स्वर्गाची प्रतिकृती साकारून गणेशोत्सव साजरा करीत असून भाविक मोठ्या उत्साहाने येथे दर्शनाकरिता येत आहेत. कोकण मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे हे 40वे वर्ष आहे. तर या मंडळाने आकर्षक अशी स्वर्गाची प्रतिकृती साकारून त्यामध्ये श्रेणीची मूर्ती स्थापित केली आहे. मंडळातील श्याम पवार यांनी ही स्वर्गाची प्रतिकृती तयार केली असून राजेशाही थाटातील ही मूर्ती येथे स्थापित करण्यात आली आहे. तर परिसरातील स्थानिक नागरिक आवर्जून मूर्ती आणि देखावा पाहण्याकरिता येथे येत आहेत. शिवाय गणरायाच्या आगमनानंतर पावसाचे आगमन झाल्याने राज्यातील दुष्काळाचे संकट नक्कीच दूर होईल असा विश्वास सचिव विश्वास जाधव यांनी व्यक्त केला आहे. कोकण मित्र मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे. मी कोकण मित्र मंडळाचा सचिव विजय जाधव. हे आमचं संकल्पना हे कसला विषय असं काय नाही, पण संकल्पना असं आहे की स्वर्ग म्हणजे आपण ज्यावेळी हिमालयामध्ये जातो तर त्यावेळी कसे दगडी भुयार ह्या प्रकारे म्हणजे वैष्णोदेवीसारखं जसं हे आणि ते एक दाखवायचं म्हणजे स्वर्ग आहे. खडकाळ जमिनीतून आपण चांगल्या ह्याच्यात जातो आहे असं दाखवलं आहे. म्हणजे किती पाप हे असेल न पाप करता जर स्वच्छ मनाने गेलात तर तुम्ही देवापर्यंत पोचू शकता. असं हे आहे, स्वर्गात जाऊ शकता चांगल्या याने मेहनत करून व्यवस्थित असं त्याचं ते एक हे अर्थ आहे. तसं बघायला गेलं तर आम्ही कुठल्याही डेकोरेटरला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही. आमच्यात मंडळातले श्याम पवार म्हणून आहेत जे पूर्वी उपाध्यक्ष होते, सेक्रेटरी म्हणून पण होते. मग त्यांनीच ही संकल्पना मांडली आणि मग त्यांनी सांगितलं की आपल्याच मंडळातल्या पोरांकडून थोड्या ह्याच्यात आपण चांगलं करू, थोड्या किमतीमध्ये चांगल्याच प्रकारे डेकोरेशन करू. आणि त्या प्रकारे श्याम पवार, श्रीराम पवार, बाळू गोळतकर अशा 3-4 जणांनी, राकेश सावंत अशा 4-5 जणांनी ते डेकोरेशन केलेलं आहे. योगेश मावडे, S9 न्यूज, मुंबई.
किसननगरमधील ओम साई श्रद्धा मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे 33वे वर्ष असून मूर्तीच्या सजावटीकडे या मंडळाने यंदा विशेष लक्ष केंद्रित केले आहे. किसननगरमधील ओम साई श्रद्धा मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे हे 33वे वर्ष आहे. तर सिंहासनावर आरूढ असलेली भव्य अशी मूर्ती येथे पाहावयास मिळते. सध्या अतिशय साध्या पद्धतीचा देखावा येथे तयार करण्यात आला असून या मंडळाला गतवर्षी पोलीस आयुक्तालयाकडून 2ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. परिसरातील सर्व नागरिक गणेशोत्सवानिमित्त एकत्र येऊन गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करतात. तर शंकर कोळेकर यांनी या उत्सवाची माहिती एसनांशी बोलताना दिली आहे. मी शंकर कोळेकर. हे आमचं ओम साई श्रद्धा मित्रमंडळ गेली 33 वर्ष ही गणपती आम्ही बसवत आहोत. सुरुवातीला आम्ही छोटा गणपती बसवलेला, त्याच्यातून वाढत खूप मोठी आत्ता 33 वर्ष आमची 3री पिढी मुलांची. याच्यामध्ये आम्ही सगळं भर सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याला जास्त हे करतो आणि त्याचप्रमाणे मूर्तीवरती सर्वात जास्त आम्ही भर देतो. मूर्ती चांगल्यात चांगली आकर्षक दिसेल याचं आम्ही लक्ष ठेवतो. ते आमची हीच भावना आहे की आम्ही आता यावर्षी फक्त मूर्तीकडेच लक्ष दिलं आणि ज्याकडून आम्हाला उत्पन्न जे मिळेल त्याचा काही सर्व भाग जास्तीत जास्त आम्ही होईल तेवढं दुष्काळग्रस्तांना देण्याची इच्छा आहे आमची. योगेश मोवाडे, एस9 न्यूज, ठाणे. भांडूपमधील उत्कर्ष नगर विकास मंडळाने लंबोदर मंदिराची प्रतिकृती साकारून श्री गणेशाची स्थापना केली आहे. भांडूपमधील उत्कर्ष नगर विकास मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे हे 39वे वर्ष आहे. या मंडळाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली असून लंबोदर मंदिराचा देखावा येथे साकारण्यात आला. तर या मंडळाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली असून लंबोदर मंदिराचा आकर्षक असा देखावा येथे साकारण्यात आला. त्यामध्ये लंबोदर स्वरूपातील श्री गणेशाची मूर्ती येथे स्थापित करण्यात आली असून अतिशय धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवित हे मंडळ हे गणेशोत्सव साजरा करीत आहे. तर मंडळाचे उपाध्यक्ष राजू मोरे यांनी या उत्सवाविषयी माहिती एस9शी बोलताना दिली. उत्कर्ष नगर विकास मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षी 49वे वर्ष साजरे करीत आहे आणि सुवर्ण महोत्सव वर्षाकडे आमची वाटचाल चालूच आहे. दुष्काळग्रस्तांसाठी मला सांगावंसं वाटतं की काही संस्थांनी जे दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र चालू केलेली आहेत त्या ठिकाणी ज्यांना शक्यतो बरी जे काय आपल्याला मदत करता येईल ती त्यांनी सरळ हस्ते करावी. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी दुष्काळ आहे पण जिथे पाणी आहे त्या नागरिकांनी पण ते पाणी जपून वापरावं जेणेकरून ती परिस्थिती आपल्यावरही इथे ओढवणार नाही. योगेश मोवाडे, एस9 न्यूज, मुंबई. एस9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.